हाय हॅलो नमस्कार. मी राईट्स एनिथिंगमध्ये मी मीरा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता वाजली 7. सगळा किचन छोटा असल्यामुळे ना किचनमध्ये खूपच पसारा होतोय बघ. किचन ओट्यावर तसंच पसारा पडलेला आहे. खाली ओटा छोटा असल्यामुळे ना खाली गॅस घेऊन ये ना पोळ्या कराव्या लागतात. वरती करायला खूप जागा स्पेस छोटा आहे आणि खूप अडचण होते. मग हे बघ खाली आहे पोळ्या त्यांच्या पुरत्या पोळ्या केल्या. आता बाकी कणिक लाटायचं राहिलेले आणि सगळा इथं बघा पसारा किती झालेला आहे. सगळा पसारा मला आवरायचा आहे आणि आवरायला लागले की आरू करती मधमधात. आता समोर पण बघा मधल्या रूम मध्ये पण तिन्ही रूम मध्ये पण सारखाच पसारा होते. राजेश पप्पाचे टॉवेल कपडे पडले. टिफिन होईपर्यंत नुसतं तिन्ही रूम मध्ये चक्रा मारत असतात पण स्वतःचा ड्रेस काही उचलून ठेवत नाही, टॉवेल काही उचलून ठेवत नाही. सगळा पसारा आहे बघ, सगळा राडा. मशीन काही पण रिकामा असलं तिथं सगळं ठेवू द्यायचं करते. सगळे शिलाई मशीनवर पण तसं तिथं सगळे बॉटल ठेवलेले होते. त्या बॉटल उचलल्या तरी मोबाईल चाऊमिन काही पण आलं की धरायचं आणि इथं ठेवायचं. हे बघ पनगावर पण तसाच राड आहे. सगळं पटापट करा वाटतं पण कामाला लागलं आरू मदत रेडी की ठेवून द्यावं लागतं. आता ती बसली तोपर्यंत बघते. आता चहा पण राहिलाय अजून, चहा ठेवते. आता दूधवाले मामा आले, दूध आलं आता दूध गरम करायला ठेवते आणि चहा करते. कपडे काढायचे राहिले, कपडे काढून घेते. अंगण पण झाडायचं राहिलेले, अंगण पण झाडून घेते. चपला कशा आस्ता व्यस्त पडलेल्या असतात सकाळी सकाळी सगळ्यांच्या, त्या व्यवस्थित लावते आणि तर झाडू पण मारून घेते. आरुली आली मधमधात करायला. आरुली ना आता फोन घेऊन लगेच कॉल डायल करते कोणाला पण. रिटर्न कॉल येतो, काय सांगावं कळत नाही. एक जणाला तीनदा कॉल करते. नुसतं फोन घेऊन फोन लावत राहते. फोन लावता यायला लागलं तिला. आता फोन लावला तिने कोणाला तरी रिटर्न फोन येतो ना, तसं चांगलं नाही वाटत. हे पहा आता थोडंफार लावलं ना व्यवस्थित. आता आरूबाईला काय दुश्मनी आहे त्याच्या संग काय माहिती. सगळ्या चपला खाली काढते की चालली घरात. आरू आरू खेळायली. आरूची मेहंदी काल भिजत टाकली होती, काही लावूनच नाही झाली. आता वाळून गेली तर परत आज पाणी टाकून ठेवलं तर आता आज पण काय माहिती लावणं होती कमी. पांढरे केस पाहून कोणी पण म्हणते मेहंदी काऊन नाही लावली, पण मेहंदी लावण्यामागची माझी फजिती मलाच माहिती. ती भिजू घालते 3-4 वेळा वाळते, त्याच्या गिठोळ्या झाल्या मिक्स नाही झाले की टाकूनच द्यावं लागते. ती काहीच उपयोगात येत नाही. लहान बाळ असल्यामुळं थोडं काम वेळेच्या वेळेवर होत नाही बरेचशी. बनवली आमच्यासाठी, तिला म्हटलं माझ्यासाठी पण बनव. श्रुतीला दिली होती मी, तेच पप्पाला केली होती त्यावेळेस तिने बनवली. आता सर्दी तिला पण झाली, सगळ्यांनाच आम्हाला सर्दी झाली फ्रीज मधल्या पाण्याने. मटकं काय आणणं होत नाही आणि बॉटल भरून ठेवतो तर ते नळाचं पाणी आहे ना ते संपलेलं आहे आजकाल. तर बोरचं पाणी 2 दिवसांनी आणलं मी वरून. बोरच्या पाण्याने पण सर्दी व्हायली. मग भूक लागली, आता चहा पिऊन घेते आणि ते एवढे कपडे ठेवलेले कपडे लावून घेते. ती पलंग पण आवरायचं आहे, तसंच पसारा आहे. आजकाल पाणी खेळायचं खूप शिकली. जिथं पाणी दिसत तिथं जाती आणि पाणी सांडवती. जिथं पाणी दिसत तिथं तिचं सुरू होऊन जात. काम वाटून दिली होती, श्रुती थोडासा कंटाळा करते काम करायचा. जास्त नाही पण हलकी फुलकी कपडे लावायचे किंवा भांडे घासलेले असतात ना ते वाळलेले लावायचे. प्राची करती पण ही कंटाळा करते तर मग तिला पण कंटाळा येतो.
ती म्हणजे ती करत नाही तर मी कमी करणार असं होतं. त्या नादात मग राहूनच जातं. आता पाडवा झाला, पाडवा झाल्यानंतर आपल्या खेडेगावातल्या जत्रा सुरू होत्या. आमच्या गावची पण जत्रा आहे, आम्हाला शनिवारी जायचे जत्रेसाठी. आरू आली. हिल्स खाती आरू, तुझे कपडे ठेवून दे ना. पॅन्ट दीदीची आहे. तुला कपडे लावायला लावते, मी गाड्या टाकते. तू समोरून नको ये, तिथे कॅमेरा लावलेला. हे दीदीचे ठेवून टाक कपडे. आरू गिल्स खायले. आरू इकडे ये, आरू इकडे ये. आरूचं चालू बिल्स काढ. आरू सकाळी सकाळी आपल्याला वाटतं तिला भूक लागली असं, पण टोस्ट वर दूध आणि थोडस चहा टाकून दिलं ते पण नाही खात. काही पोहे वगैरे बनवले ते पण नको. सध्या तिचं फेस चालू आहे की ती काहीच खात नाहीये. नुसतं दूध पाहिजे असतं, दूध आहे ना आरू. सकाळी सकाळी थंड पाणी असतं ना, म्हणून थोडस 10-11ला थोडं टाकी पाणी गरम होतं ना. आरू इकडे ये. अभ्यास कमी पण अभ्यासाचा पसारा काढून ठेवते नुसतं. हे बघा, उश्या ठेवत नाही आपले काय सांगावं लेकरांना. इथं प्यायचे ना भांडे घासून ठेवले सगळे. बकेटीत पाणी खराब होत नाही, स्टीलच्या याच्यात थोडं जास्त खराब होतं. बकेटीत जसं स्वच्छ आहे ना तसंच राहतं. आरू पाय पुसण्या वल्ल करत राहते. धुवून टाकलेले आहे त्या टाकून देते. आता इथं काहीच नाही आहे पाय पुसायला. आरुली आली, मागं मागच येते आरुली. आरू पुढच्या दरवाज्यात एक टाकते, ते एक टाकते. आरू उन्हाळा सुरू झाला की आपल्या लेडीज माग एक लगबग राहते ना, उन्हाळी पदार्थ करायची. कुरडया, पापड. कुरडया मला दिल्या आईनी, 5 किलोच्या कुरडया करून दिल्या. खारुड्या अजून मी बनवल्या नाही. आता गावाकडे आम्ही जत्रेसाठी जाणार आहे ना, त्यावेळेस घरून मी बाजरी आणणार आहे, 1-2 किलो. 1.5 सांड्या मी बनवल्या. सांड्या बनवताना मला थोडी जी खिशी बनवण्याची प्रोसिजर असते ना, ती थोडी शूट करायची होती, पण ते शक्य झालं नाही त्या दिवशी. कारण वाळायला घरात टाकलं तर ओल्या लवकर वाळत नाही. त्या वरती दुडी एकच होती, मग मुलींना वर खाली चक्रा मारावं लागल्या. आणि ते खिशी गरम असते ना तोपर्यंतच ते लाटून घ्यावं लागते, नाही तर थोडं लाटायला जड जाते. तर मग मी एक ग्लासचीच खिशी घेत होते, तरी पण ती थंड होत होती आणि फास्ट लाटली मग मी. आणि त्यांना वाळत टाकायला लावली. छान आले, पण थोडे कमी वाटले मला, म्हणून मी परत टाकली. तर दुसरे ज्यावेळेस मी दळून आणलं ना त्यावेळेस मी खिशी दाखवून तुम्हाला. तर एक ग्लास पिठी असली ना तांदळाची, तर 1च ग्लास पाणी घ्यायचे. आणि मीठ आपलं भाजीचं प्रमाण, आपण भाजीला कसं मीठ टाकतो तसं पाण्याचं प्रमाण पाहून मीठ टाकायचं. थोडासा खायचा सोडा टाकायचा. आणि उकळी आली पाण्याला की मग ते 1 ग्लासभर पीठ टाकायचं. जेवढं पाणी असलं ना तेवढंच पीठ मोजून घ्यायचं. म्हणजे 2 सारखे हे घ्यायचे लोटे, आणि मग त्याच लोट्याने पाणी, त्याच लोट्याने पीठ असं करायचं. आणि 1च मिनिट ते पीठ टाकलं ना, थोडा वेळ झाकण राहून द्यायचं. मग झाकण काढून घ्यायचं आणि लगेच असं गुरगुर हटवायचं. आणि ते रुमाल आहे ना ओला करून पिळून घ्यायचा आणि चांगलं असं मळून घ्यायचं. आणि थोडा डिंक आहे ना पाण्यात अगोदरच टाकून ठेवायचा. आरू आहे, अगोदरच पाण्यात टाकून ठेवायचा. आणि मग थोडा परातीला लावायचा आणि प्लेन बेलनं घ्यायचं आणि लाटायचं. छान येतात बघ. आता दुसऱ्या वेळेस मी दाखवून खिशी घेताना थोडंसं आवरायचं राहिलेलं आहे आज. प्राची त्यांना सुट्ट्या लागल्या आजपासून.
पण त्यांची एक ऑनलाईन टेस्ट होणार आहे, आज होणार आहे वाटतं. आणि आज आता शनिवारी आम्हाला जायचं आहे जत्रेसाठी 13 तारखेला. जाऊ गावाकडे जत्रेत. खूप दिवसांनी चालायची पप्पाचं 2-3 महिने अगोदरपासून चाललं जत्रा जत्रा जत्रा. गावची जत्रा म्हणली की एक वेगळीच आवड असते ना. नको नको म्हणते आता. पाणी थंडे तर सगळ्यांचं मूड झालेलं आहे काम करायचं. सकाळी सकाळी श्रुती सोफा झाडायली. सोफ्याखाली थोडीशी धुळीचे कण असते. आता गाणे लावून देतो टीव्ही मध्ये आणि काम आवरतो सगळे. गाणे जरा मस्त काम करायला ना रिलॅक्स वाटतं गाणे ऐकत ऐकत ऐकत. आणि आज मला थोडंसं ब्लाऊज पण कंप्लीट करायचं आहे. आईचे ब्लाऊज आहे. आता भावाचं लग्न आहे 26 तारखेला, तर आईने छान पेशवाई साडी आणली. बऱ्यापैकी कंप्लीट जोडून ठेवलं असं. फक्त आज फिटिंग आणि हे करायचं राहिलं त्याचं गोट वगैरे. म्हणजे अर्ध काम झालेलं आहे, अर्ध बाकी आहे. प्राचीचं पण इकडं काम चालू आहे काहीतरी. आत्ता आई आलती, आरूला घेऊन गेली. रोज असंच असतं, आई आरूला घेऊन जाती तोपर्यंत मी सगळी कामं करून घेते. मुली शाळेत जातात, आज त्यांना सुट्टी आहे, आज त्या घरीच आहे. तर आज मला हेल्प करायला प्राचीने गॅस ओटा घासला, गॅस ओटा घासून ठेवला. इथं असं झाडाचं राहिलं. आता पारसं घर एकदा झाडून घेते मी. भांडी काढली तिने घासायला, भांडी पण घासायली. कूलर लावलं, कूलर असं फुटलं एक साईडने. त्याला एमसील लांबलंय असं गळायलं. इकडं खाली गादी ठेवतो, ती होईन नाही तर वल्ली. म्हणजे लाईट चालू असली ना तर एवढं नाही कळत. इथं आरूबाई झोपली होती, कूलर लावलं तितक्यातच लाईन गेली. तर पोरी बसल्या जेवत. तर भांडे वगैरे असं आवरलेलं आहे थोडंफार. पीठ टाकताना पीठ सांडलंय. पोळ्या करून घेतल्या. तर इकडं पाठीमागं कपडे भिजत टाकायचे. इथं कपडे खूप सारे कपडे, अजून बाथरूममध्ये पण कपडे. हे असं जुगाड केलं, बकेट लावली कूलर खाली. आता धुणं धुवायचं आहे, आंघोळ करायची, पण टाकीत पाणी नाही आहे, थोडं कमी आहे. आणि धुणं थोडं भिजून देते ना. प्राचीचं पुस्तक ओलं झालं तर प्राची इथं कूलर पुढं सुकवायली. तिला म्हणलं जागा आहे ना देव घरात, लय मोठी ती कुठे जागा नाहीये. तर मंडळी आज आहे ना, आज आमची अॅनिव्हर्सरी आहे. 4 वर्ष झाले आमच्या लग्नाला. तर केक आता दुपारी जस्ट ऑर्डर केला. आधी काही फिक्स नव्हतं असं की ऑर्डर करायचा म्हणून. तसं तिथीनुसार म्हणजे आज आहे 11 तारखेला, तारखेनुसार आजच आहे. पण तसं तर आमचं पाडव्याच्या 1 दिवस आधी लग्न झालं होतं. तिथीनुसार आज आहे. तर म्हणलं करावं छोटंसं सेलिब्रेशन संध्याकाळी. बाकी काही नाही, फक्त केक कट करणार आहे. एकदम आपलं छोटं मिडल क्लासचं सेलिब्रेशन कसं असतं. केक ऑर्डर केला बर्थडे सेलिब्रेशनसाठी. पण मगासपासून 5-6 पासून वातावरणच बदलून गेलं. एकदम पाऊस आणि ते. साडी घातली होती मी, मग लाईट गेलेली होती. आता जस्ट लाईट आली. लाईट गेलेली पण माझा पण मूड खराब झाला होता. पण आता केकवाल्या ताईच्या फोनवर फोन यायले की केक तुम्ही घेऊन जा. त्यांना पाठवलं आता केक आणायला. प्राचीन ते गेले केक आणायला, आले नाही अजून. येते ना आता, कट करून घेऊ. बरं तरी झालं लाईट आली आता, नाही तर लाईट पण नव्हती. चला लक बाय लक आली लाईट. अंधारात करू पण नाही वाटत ना सेलिब्रेट. आता साडी घालायचं पण मूड नाहीये, खूप वेळ झाला. आता 10 वाजले. आता फक्त कटच करून घेऊ आम्ही. ते पा आले केक घेऊन. आरू पण गेली मागं लागून. हॅपी ॲनिव्हर्सरी. आता 10 वाजले, त्याच्यामुळे कोणीच नाही. आता भावाला फोन केला तर ते म्हणे गेट बंद केला.
ते पण नाही आला आता आम्ही हॅपी ॲनिव्हर्सरी टू यू. खाऊन टाका आता. कोणता फ्लेवर दिला म्हणली ती? रसमलाई. अच्छा रसमलाई. तर आमचं छोटस सेलिब्रेशन झालेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय. आम्ही ठीक करतो, तुम्ही सबस्क्राईब करा. हे बाय भाऊ माझ्याकडून व्हायला. जाता जाता कमेंट बाय करून बाय. टाका.